दगडी चाळ म्हणलं की अरुण गवळीचं नाव डोळ्यासमोर येतं. पण या दगडी चाळीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी सुद्धा संबंध आहे बरं का. कसा तो सांगते, नीट ऐका. 1927चा काळ फार महत्त्वाचा होता. महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृती दहन आणि अशा इतर अनेक महत्त्वाच्या घटना या काळात घडल्या. पण या घटना घडवून आणणं सोपं काम नव्हतं बरं का. जेव्हा केव्हा एखाद्या सत्याग्रहासाठी, परिषदेसाठी सभा भरवल्या जायच्या, त्या सभा उधळून लावण्याचं काम काही समाजकंटक करत होते. सभा भरवणाऱ्या नियोजकांना मारहाण करणं, सभेला आलेल्या अस्पृश्य वर्गाला मारहाण करणं, अशा प्रकारच्या घटना खूप चालायच्या. यावर उपाय म्हणून त्या काळच्या बॉम्बे इन्फ्रंट महार बटालियनचे काही निवृत्त सैनिक आणि दगडी चाळीतल्या तरुणांनी मिळून यावर तोडगा काढायचं ठरवलं आणि त्यांनी मिळून आंबेडकर सेवा दल तयार केलं. आता या सेवा दलाअंतर्गत त्यांची कामं काय होती माहिती आहे? सभा व्यवस्थित कशा पार पाडतील याकडे पुरेपूर लक्ष द्यायचं. जर कोणी सभा उधळून लावायला आलं तर आपल्या ताकदीच्या जोराने त्याला रोखायचं, म्हणजेच एक प्रकारे या चळवळीला सुरक्षा पुरवायची. पण इथे गंमत अशी होती की आपल्या नावाने असं कोणतं तरी दल कार्य करतंय हे डॉक्टर बाबासाहेबांना याची जराशी सुद्धा कल्पना नव्हती. या सगळ्या गोष्टींचा उलगडा 13 मार्च 1927ला महाड चौदार तळ्याच्या सत्याग्रहासाठी जी नियोजन बैठक घेण्यात आलेली त्या बैठकीमध्ये झाला. या आंबेडकर सेवा दलाच्या तरुणांनी थेट हिमतीनं उभं राहून विचारलं बाबासाहेबांना की या सत्याग्रहाच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्याकडे द्या. आणि तेव्हा जाऊन डॉक्टर बाबासाहेबांना या दलाची कल्पना आली. बाबासाहेबांना जेव्हा समजलं या दलाची उद्दिष्ट काय आहेत, तेव्हा 13 मार्चला नाव बदलून त्यांनी या दलाची घोषणा अखिल भारतीय समता सैनिक दल म्हणून केली. दगडी चाळीतल्या तरुणांनी आणि महार बटालियनच्या निवृत्त सैनिकांच्या उद्दिष्टांमधून साकार झालेल्या या समता सैनिक दलांनी त्या काळात फार महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. इतक्या की कधीच कोणत्या सत्याग्रहाला किंवा परिषदेला पोलीस संरक्षणाची गरज भासली नाही. त्यांच्यात दिसून आलेल्या शिस्तीमुळे त्या काळात महिलांचा सुद्धा समता सैनिक दलामध्ये फार मोठ्या प्रमाणात समावेश होता. 30 जानेवारी 1944च्या दुसऱ्या अधिवेशनात समता सैनिक दलाची घटना तयार झाली आणि त्या घटनेला स्वतः बाबासाहेबांनी मंजुरी दिली. या घटनेनुसार त्यात 11 कलमांची तरतूद करण्यात आलेली आहे. आंबेडकरी सेवा दलापासून सुरू झालेला हा प्रवास दगडी चाळीतल्या तरुणांनी आणि महार बटालियनच्या निवृत्त सैनिकांनी एकजुटीने मिळून समता सैनिक दलापर्यंत येऊन थांबवला, ज्यात स्वतः त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा सहभागी करून घेतलं या ना त्या कारणाने. ही भन्नाट गोष्ट तुम्हाला माहीत होती का? अशाच नवीन माहित्या जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का.